मी या घराचे सर्वस्व. रितिका समुद्र किनाऱ्यावर एकटीच फिरत होती. आज ती स्वतःशीच बोलत होती. असा निवांतपणा तिला कधीही मिळाला नाही असं नाही, पण त्याचं तिला कधीही महत्त्व वाटलं नाही. ती वेळ आपली आहे असंही वाटलं नाही. कारण सतत विचार, आपल्यापेक्षा जास्त घर आणि संसाराचा विचार, सतत कोणतीतरी विवंचना पाठी लागलेली असायची. कधी कधी रितिकाला वाटायचं, हे तर मीच माझ्या भोवती तयार केलेलं कुंपण आहे. नाहीतर काय गरज होती एवढा मोठा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेण्याची. बँकेची कामंही तीच करणार, घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागतही तीच करणार. मुलांचे शिक्षण, अभ्यास सुरू होता तोपर्यंत सगळं काही रितिकालाच बघायचं होतं. तिला असं वाटायचं की ती या घरची आस आहे, केंद्रबिंदू आहे. अवघे घर तिच्या भोवती फिरत आहे. अहम सुखावयाचा तिचा हे सगळं करीत असताना मी आहे म्हणून हे घर चालत आहे. मी नसते तर या घराचं काय झालं असतं, असा सारा विचार करून हसायलाच आलं त्या दिवशी रितिकाला. सूर्य अस्ताला जात होता. समुद्राच्या त्या विशाल लाटांमध्ये सूर्यबिंबांचा लाल पिवळा रंगही मिसळला होता. सूर्यास्त आणि चोर पावलांनी अवतीर्ण होणारी निशा, तिचा तो काळोख, चहूबाजूंचा काळोख. खरंच आज प्रकाशाची तिरेपही तिच्या मनात नव्हती. अंधारच आहे सर्वत्र. तिच्या मनाची ही घालमेल खरं तर सुचितामुळे सुरू झाली होती. सुचिता म्हणजे तिची बहीण. आपल्या हसत्या खेळत्या घराची तीही केंद्रबिंदूच होती. 10 दिवसांपूर्वी तिच्या निधनाची बातमी धडकली. रितिकाला धक्काच बसला हे सर्व ऐकून. तिला चिंता वाटत होती तिच्या मुलांची, पतीची. सुचिता नसताना कसे सांभाळतील असतील ते स्वतःला. फ्लाईट बुक केल्याचा तेवढ्यात विनयचा फोन आला. रितिकानं आपल्या व्यापाला 2 दिवसाकरिता थांबवलं. सगळ्यांना आवश्यक त्या सूचना देत एअरपोर्टला जाणाऱ्या कॅबमध्ये ती बसली. तिच्या मनात सारखा सुचिताच्या मुलाचाच विचार येत होता. कसं समजावणार आपण तिच्या मुलांना. एअरपोर्टवर सगळ्या औपचारिकता पूर्ण करून ती गेटवर पोहोचली. तिथे एका रिकाम्या खुर्चीवर बसली. मन पुन्हा सुजाताच्या आठवणीसोबत फिरू लागलं. काही दिवसांपूर्वी सुजाताचा फोन आला होता रितिकाला. ती म्हणाली, रिंकीला इतक्या मुलांचे स्थळ सुचवले, पण तिला कोणीही पसंत पडत नाही. काय आहे तिच्या मनात काही कळत नाही. कोणी पसंत केलं असेल तर तसं तरी सांगावं, त्याच्याशी लग्न लावून देऊ. प्रवेशही आता अमेरिकेला सेटल झाला आहे. खूप त्रास होतो गो मुलं जेव्हा दूर जातात तेव्हा. पण त्यांच्या विश्वात आपल्याला काहीही जागा नाही आणि आपल्याकडे त्यांना वळून बघायलाही वेळ नाही. तेवढ्यात विमानात बसण्याची घोषणा झाली. ती आत बसली. थोड्याच वेळात विमान झेपावले ते आकाशात. तिला एअरपोर्टवर घ्यायला प्रवेश आला. तिचे सामान कारमध्ये ठेवत विचारता झाला, मावशी कसा झाला ग प्रवास. चांगला झाला रे. 1.5 तासाचं अंतर होतं. तू सांग कसा आहेस, मजेत आहेस ना. तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तिथेच त्यांचं संभाषण हे थांबलं. ड्रायव्हिंग बरोबर त्याचा जो फोन सुरू झाला त्याला मध्ये टोकण्याची इच्छा झाली, पण तिने स्वतःला आवरलं. पोर्चमध्ये प्रवेशने गाडी पार्क केली. रितिका आत गेली. ती जी कल्पना करून इथपर्यंत आली होती असे तिला काहीही जाणवले नाही. पूर्ण घर आपापल्या व्यस्ततेत गुंतलेलं होतं. सुचेता नाही ही उणीव कुठेही जाणवत नव्हती. तिचे पती आनंद आपल्या भावासोबत चेस खेळत होते. सोबत बिझनेसबद्दल संभाषण सुरू होतं त्यांचं. रिंकू कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होती. प्रवेश तिचे सामान हॉलमध्ये ठेवत आपल्या पत्नीला म्हणाला, तयार आहेस ना. मावशीला घेऊन आलो आहे मी. आता निघूया आपण. जीन्स आणि टॉप घालून मेकअप केलेली प्रवेशची पत्नी बाहेर आली. तिला बघून तर मला एकदम आश्चर्यच वाटलं. कशा आहात मावशी, तिने विचारलं. असे तिने विचारत काम करणाऱ्या बाईला सांगितलं. मावशी थकून आल्या आहेत, त्यांना चहा नाश्त्याचा विचार. आणि हो मावशी, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. आता इथे आला आहोत तर जरा खरेदी करून घेऊया म्हटलं. रितिका सोफ्यावर बसली. समोर सुचिताचा फोटो ठेवलेला होता. समोर टेबलवर सुचिताचा फोटो ठेवलेला होता. रितिका त्या फोटोकडे बघत विचार करू लागली. घराचा पूर्ण भाग आपल्या शिरावर घेऊन आयुष्यभर जगलेली सुचिता तिच्या गेल्यानंतर जगत असलेलं घर बघून नक्कीच अचंबित झाली असेल. दुःखी की समाधान यात काय वाटत असेल तिला. तिच्या मनात कदाचित हाही विचार असू शकतो की या सगळ्यांचे जीवन सुखी व्हावे म्हणून मी कधी माझा स्वतःचा विचारच केला नाही.
मी अस्मिया नसल्याने कोणालाही काही फरक पडत नाही. माझं आई पण जगत या घराची धुरा सांभाळली. ते माझे परिश्रम व्यर्थ होते का? आणि मग रितिकाही डोकावली आपल्या मनात. दचकलीच तीही घराला आपलं विश्व मानत होती. बसल्या बसल्या तिला जाणवलं, मी या घराचे सर्वस्व, या अहंकाराची एक एक परत हळूहळू गळून पडत आहे तिच्या आता मनातून. आता तरी जागी हो, तू या घराची गरज होतीस. पंख न फुटलेल्या पिल्ल्यांना स्नेह आणि वाचलेल्यांना नाऊ घालणारी तूही ही मर्यादा विसरलीस. या पिल्लाच्या पंखात आता बळ आले आहे आणि ते आकाशात झेपावले आहेत. आता या जगाच्या विशाल गगनात त्यांचे जीवन जगायला ते समर्थ आहेत. म्हणून सांगते, डोकावून बघ स्वतःकडे. शोध घे स्वतःच्या अस्तित्वाचा. शोध घे स्वतःच्या अस्तित्वाचा. शोध घे स्वतःला काय माहीत आहे, किती क्षण उरले आहे तुझ्याकरिता. शोध घे स्वतःचा काय माहीत आहे, किती क्षण उरले आहे तुझ्या आयुष्यात तुझ्याकरिता.